मंडळी, आपण आपलं आयुष्य जे जगतो हे एक नोकरदार वर्गाचं आयुष्य आहे. एक सर्वसामान्य आयुष्य आहे. मोठं काही नाही, वेगळ्या गोष्टी काहीच नाही आहेत. पण जे आयुष्य जगताना जे प्रॉब्लेम्स येतात, जे नोकरदार वर्गाचे प्रॉब्लेम आहेत, ते आपण आपल्यासमोर मांडत असतो. मग आमच्या नवरा बायकोमध्ये असणारी नोकझोक असेल किंवा आपण आपल्या मुलांसोबत असणारे जे बॉन्डिंग असेल ते आहे, ते पण दाखवत असतो. घरामध्ये आता चालू आहे आमच्या चक्क हाताने कपडे धुण्याचं काम चालू आहे. आणि थोड्याच वेळामध्ये न आवडतं काम आहे. अजिबात न आवडतं तरी पण ते करावं लागतं. महागाई खूप वाढली, त्याच्या झळ आम्हाला प्रत्यक्षात बसतात. तुम्हाला पण बसतायत का? असं झालं स्कूल सोबत. स्कूलचा जो व्हॅनवाला आहे हा सकाळी सोडून आला, त्याच्यामुळे गडबडीने आपल्याला यावं लागलं. त्याने सांगितलं की 7-10 वाजता आमचं स्कूल बंद होत आहे, तर तुम्ही तुमच्या मुलांना 7-10च्या अगोदर घेऊन या. पण आमचा व्हॅनवाला जो आहे ना, तो अगोदर तिला सोडून आला, त्यामुळे मला पटकन इकडे यावं लागलं होतं. आयुष्य जगावे आनंदाने, दुःखाला कधी घाबरू नये. आयुष्य जगावे आनंदाने, दुःखाला कधी घाबरू नये. नवी क्षितिज नवी वाट दिसे, दुःखाचे ढग विरून जातील सारे. मना ज्या साली आहेत, या साली आता आंब्याचा तर रस काढून झालेला आहे, घरीच खायचा आहे. पण आता ही जी साल आहे, ही साल आता काढून झालेला आहे रस, त्याच्यानंतर ती साल खाऊन टाकायची आणि पटकन आपण लपवून टाकायचं, असा काहीतरी विषय इथे चालू आहे. हे बघा. तर मंडळी, सकाळी असं झालं, सकाळी जाऊन मला अचानक उठवण्यात आलं. आणि ईश्वरीचा जो व्हॅनवाला आहे, या व्हॅनवाल्याने आज खूप मोठा दगा केला आमच्यासोबत, आलाच नाही. त्याच्यामुळे मी पटकन तिला शाळेमध्ये नेऊन आलो. त्याच्यामुळे आमची सगळ्याची चिडचिड झाली. प्राजक्ता आता काढते आहे आंब्याचा रस आणि आंब्याच्या साली पण खाते आहे. काय झालं, तुला किती त्रास झाला सांग? त्रासपेक्षा चिडचिड झाली माझी, काय झालं? कारण त्याने फोन उचलला नाही. तो एक तर 6:15 पर्यंत येतो, 6:30 पर्यंत. आज 6:30 झाले, 6:45 झाले, 7 वाजले तरी तो आलाच नाही. आणि मी फोन करते त्याला 6:30 वाजल्यापासून की अरे बा कुठे, उशीर का होतोय वगैरे. तो फोन पण उचलला नाही त्याने. तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे, प्रॉब्लेम असू शकतो, माणूस आहे शेवटी. काय व्हॅन बंद पडली, तो आजारी आहे, काय आहे, किंवा त्याचा काही ड्रायव्हर आला नाही, काही असू शकतो. अरे पण कमीत कमी एक फोन उचलून सांग तर खरं की बा असा असा प्रॉब्लेम आहे, मला नाही जमणार आहे यायला, आजच्या दिवस तुम्ही सोडा, ऍडजस्ट करा. पण कमीत कमी 10 फोन केले मी त्याला, त्याने एकही फोन उचलला नाही. आणि मग काय करणार, शेवटी रेडी तर झालेली होती ती. सकाळी बिचारीला उठवून आवरून सगळं तयार केलेलं होतं, डबा काय केलेला होता. म्हणून मग काय, शेवटी आम्ही ईश्वरीच्या बाबांना उठवलं आणि त्यांना पळवली. सकाळी उठून ब्रश बिश न करता डायरेक्ट म्हणजे तिला 7 वाजता मला जाऊन तिथे गेटवर टच करायचं होतं, नाही तर इतकं करून पण उपयोग नव्हता. त्याच्यामुळे जाऊन आपण म्हणजे तिला सोडलं वगैरे, व्यवस्थित आलो. आल्यानंतर स्कूलला पण थँक्स की त्यांनी घेतलं, बरोबर, उशिरा का होईना घेतलं. त्यांची तिथे असेंब्ली वगैरे सुरू होती, काय त्याने सोडलं. आता हे 10 ते 12 आंब्यांचा रस ते आपल्याला काढून तयार होतोय. मस्तपैकी एन्जॉय करूया. याच्यामध्ये तूप वगैरे घालायचं, अजून साखर वगैरे ऍड करायची आणि मस्त छान झकास लागतो. आणि हे या वर्षीचं शेवटचं सुख आहे. आता पुढल्या वर्षीच आपल्याला आंबा खायला पाडव्यापर्यंत नाही, पुढच्या वर्षी कमीत कमी पाडव्यापर्यंत, आणि त्याच्यानंतरच म्हणजे मे महिन्यामध्येच आंबा खायला पाडव्याला सुद्धा खूप महाग असतो आंबा, बरोबर. त्यामुळे इतकं रस नाही खाणं होत. बरोबर. आयुष्य जगावे आनंदाने, दुःखाला कधी घाबरू नये. कालच पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे आज उन्हाळा खूप आहे, आयुष्य खूप कडक ऊन जगावे जाणवतंय. आनंदाने, दुपारचे वाजलेले आहेत 1:15. दुःखाला कधी घाबरू नये. नवी क्षितिज नवी. असं वाटतं की आपण आपलं जे मुंबईचं लाईफ आहे ते खूप इझी पद्धतीने जगतो. पण 2 ठिकाणी आपण पार्किंगला गेलो, दोन्ही ठिकाणी मला पार्किंगला घेतलं. एक ठिकाणी 10 रुपये, एक ठिकाणी 20 रुपये. दोन्ही ठिकाणी पार्किंग फुल होतं. गाडी आपण लावली या बाजूला
ऊन तर खूप आहे दुपारच्या वेळेला. ही इतकी मोठी समस्या आहे. तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये ही समस्या आहे का ते देखील मला आवर्जून कळवा. कारण आपण पनवेल या भागामध्ये जेव्हा राहतो ना त्यावेळेला आता इकडे डेव्हलपमेंट तर खूप झाली, गाड्या वाढल्या आणि या सगळ्या कारणामुळे पार्किंगची फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या झालेली आहे. तुम्ही कार पार्किंग तुम्हाला लावता येत नाही, लोकांना अशा रस्त्यावर पार्किंग लावावी लागते. आणि मग जर का पोलिसांनी पकडला तर मात्र तुम्हाला मग 400-500 रुपयाचा फाईन बसतो. आता ज्यावेळेला येणार त्यावेळेला तिथे गाडी जागेवर असेल की नाही हा पण प्रश्न आहे. बघूया आता संध्याकाळी काय होतंय. माणसाचं आयुष्य किती खडतर आहे. आता खरं तर यांची परमिशन न घेता किंवा यांना माहिती नसताना मी व्हिडिओ करतोय. पण हा माझ्या समोरून पाठमोरा ज्या व्यक्तीला तुम्ही बघता हा बिचारा व्यक्ती भर उन्हामध्ये आता वाजले बघा किती 1:20 आणि भर उन्हामधून चाललेला आहे खेळणी विकण्यासाठी. खरंच इतकं खडतर आयुष्य माणसाचं असू शकतं का? ते म्हणजे संध्याकाळी ज्या वेळेला मी येणार रात्री उशीर होईल त्यावेळेला बघायचं आहे की मला माझी गाडीवर जागेवर आहे की नाही. थोडं फक्त आपल्याला बघायचं. गावातल्या लोकांना वाटतं की मुंबईच्या लोकांची मजा आहे. अरे काय घंटा मजा आहे मुंबईच्या लोकांची. रात्रीचे वाजलेत बघा किती 1:05 आहेत आणि आपण दुपारी इथे गाडी लावली होती. गाडी रस्त्यावरती बेवारच लावली होती. गाडी आहे का बघूया आपण. हो गाडी आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं एक सर्वसामान्य माणसाचं जे आयुष्य असतं ना हे आयुष्य कसं असतं हे बघितलं. त्याच्या अडचणी बघितल्या. आता एक वेगळीच अडचण तयार झालेली आहे. ती वेगळीच अडचण तुम्हाला मी दाखवतो. ती पण एक अडचण आहे. त्याचा एक त्रास आहे, इतका मोठा त्रास आहे की एक माणूस असा मुंडी खाली करून बसलाय आणि फार मोठ्या कामामध्ये लागलाय. हे बघू शकता. काय आहे सांगू शकता? मोबाईल हँग व्हायला लागलाय. हा त्याची मेमरी पूर्ण भरली हा आणि ते सारखं मला सांगतंय प्लीज क्लीन अप, प्लीज क्लीन अप. हा. त्यामुळे मी सगळे फोटो डिलीट करायला बरोबर. सुरुवात केली. जवळपास किती फोटो आहेत म्हणजे 4,500 फोटो. 4,500 फोटो हे तिच्या मोबाईल मध्ये आहेत. आणि पण ते मला व्हॉट्सअप ऑल डिलीट पण करता येत नाहीयेत कारण त्याच्यात आपण काढलेले वगैरे फोटो आहेत. हा त्यामुळे ते सिलेक्ट करूनच डिलीट करावे लागते. व्हॉट्सअप वरती आलेले वगैरे ही मेमरी आहे, हे ते फोटो आहेत. सगळे असा प्रॉब्लेम झालेला आहे प्राजक्ताचा. म्हणजे कोणाकोणाचे काय काय प्रॉब्लेम असतात. एखाद्याला पैशाचा प्रॉब्लेम असतो, एखाद्याला वेळेचा प्रॉब्लेम असतो, एखाद्याच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम असतो, हिच्या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि याच सिरियस नोट वरती या तुम्ही व्हिडिओची काय फोन आम्हाला घेत नाही ना लगेच. अरे तेरे को हम लोग फोन लेने वाले iPhone 17 यार. तू वेट कर, मैं तेरे को बोल रहा है. खाली वेट कर. हा बंद पडल्यावर iPhone ना. 18 घेऊया, iPhone 19 घेऊया, हा iPhone बंद 20 पडल्यावर ना. iPhone 20 घेऊया का आपण? iPhone 20 आलाच नाही अजून. म्हणून सांगतो तुला iPhone 20 घेऊया आपण ते पाहिजे घ्याल तर. न आलेलं घ्याल तर काय झालं. iPhone 20 यायला अजून 3 वर्ष लागतील, कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागेल. आपण iPhone 20 घेऊया प्रोजेक्टसाठी वेळ आला की. मग 3 वर्ष हाच वापरायचा का अजून? ओव्हियसली ना, इट बट ओव्हियस. किती छान फोन आहे तुझा, किती छान फोन आहे बघ. हँग होतोय त्याचं काय?